Hello, friends. Welcome to our YouTube channel Smart Math Science Teacher. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी गणित विषयातील पाठ पहिला परिमेय व अपरिमेय संख्या. परिमेय व अपरिमेय संख्या पाहत असताना आज आपण सर्वप्रथम पाहूया या संदर्भात उजळणी. यानंतर आपण दुसरी गोष्ट पाहूया की परिमेय संख्या म्हणजे काय. तिसरी गोष्ट पाहूया की परिमेय संख्या संख्या रेषेवर कशा प्रकारे दाखवता येतात. चौथी गोष्ट परिमेय संख्यांचा क्रमसंबंध कसा ठरवता येतो. पाचवी गोष्ट पाहूया परिमेय संख्यांचं दशांश रूप कसं ठरवतात किंवा दशांश रूपात त्या कशा लिहिता येतात. नंतर पाहूया आपण अपरिमेय संख्या म्हणजे काय आणि सर्वात शेवटी पाहूया आपण की अपरिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवता येतात का आणि त्या कशा प्रकारे दाखवता येतात. आज आपण परिमेय व अपरिमेय संख्या पाहणार आहोत. यामध्ये हे पाहण्याआधी आपण थोडीशी उजळणी घेऊया. तर सुरुवातीला पाहूया की आपण पाहिलेले आहेत की नैसर्गिक संख्या की ज्याची सुरुवात 1 पासून होते. 1 2 3 4 असं अनंतापर्यंत या नैसर्गिक संख्या असतात. या नैसर्गिक संख्या समूहामध्ये शून्य वाढवला की ह्या पूर्ण संख्या होतात. म्हणजे पूर्ण संख्याच म्हणजे काय 0 1 2 3 4 पुढे अनंतापर्यंत. म्हणजे नैसर्गिक संख्या आणि शून्य यापासून पूर्ण संख्या बनतात. तर शून्य सर्व धन संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या आणि ऋण संख्या यापासून पूर्णांक संख्या बनतात. तर आज आपण पाहूया की परिमेय संख्या कशाला म्हणतात आणि अपरिमेय संख्या कशाला म्हणतात आणि हे सर्व परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यापासून होणाऱ्या संख्या समूहाला आपल्याला वास्तविक संख्या किंवा वास्तव संख्या किंवा रिअल नंबर असं म्हणता येते. सर्वप्रथम पाहूया परिमेय संख्या म्हणजे काय. परिमेय संख्या म्हणजे काय ते पहा. m/n या स्वरूपातील संख्या म्हणजे परिमेय संख्या होय. जिथे m आणि n ह्या दोन्हीही पूर्णांक संख्या आहेत पण n ही शून्येतर पूर्णांक आहे म्हणजे n बरोबर 0 नाहीये. अशा स्वरूपातील कोणतीही संख्या म्हणजे परिमेय संख्या आहेत. आता पाहूया परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवणे. परिमेय संख्या संख्या रेषेवर कशा दाखवतात हे पाहण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. उदाहरणामध्ये 703 2 आणि ऋण 203 या संख्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या ते पाहू. तर यासाठी काय करावं लागेल की आपल्याला एक प्रथम संख्या रेषा घ्यावी लागेल आणि छेदस्थानी जी संख्या आहे तेवढे त्या एककाचे भाग करायचे. म्हणजे 0 मध्यभागी, 0च्या उजवीकडे धनसंख्या आणि 0च्या डावीकडे आपण ऋण संख्या घेतलेल्या आहेत. मग 0 पासून 1 2 3 हे उजवीकडे तर 0 पासून ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ह्या डावीकडे असतील. तर यामध्ये आपल्याला काय करायचे सर्वप्रथम लक्षात घ्या. छेदस्थानी इथं दिलेल्या उदाहरणामध्ये छेदस्थानी 3 ही संख्या आहे. त्यामुळे प्रत्येक एककाचे आपल्याला समान 3 भाग करायचे आहेत. म्हणजे 0 ते 1 या अंतराचे 3 भाग, 1 ते 2 या अंतराचे 3 भाग, 2 ते 3 या अंतराचे 3 भाग, तसंच 0 ते ऋण 1 या अंतराचे 3 भाग, ऋण 1 ते ऋण 2 या अंतराचे 3 भाग. अशा प्रत्येक एककाचे आपल्याला 3 भाग करायचे. हे 3 भाग केल्यानंतर 2 ही संख्या म्हणजेच ती तर आपण दाखवलेली आहे. तर आता 703 ही कशी दाखवायची ते पाहूया. अंशस्थानी 7 आहे त्याच्यानंतर 0 पासून 7वा भाग म्हणजे आपण केलेल्या 3 भागांपैकी तो 7वा भाग पाहायचा. तो कुठे येतो ते असेल त्याचा 703 ही संख्या त्या बिंदूवर असेल. तसंच 2 हे सुद्धा दोन्ही पूर्ण संख्या दिलेली आहे त्याच्यामुळं 2 ही आपण सरळ 1 आणि 2 जेव्हा आधी सुरुवातीला घेतलेले तीच ती 2 असतील. आणि दुसरी एक संख्या आहे ऋण 2/3 ऋण आहे त्याच्यामुळं ती कुठे असेल 0च्या डावीकडे असेल. मग 0च्या डावीकडे ऋण 2 म्हणलेले म्हणजे पहिला आणि दुसरा ठिकाण किंवा दुसरा जो आपण भाग घेतलेला आहे तो भाग म्हणजे ती संख्या कोणती असेल त्या बिंदूवरली ती संख्या म्हणजे ऋण 2/3. अशा प्रकारे आपल्याला संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवता येते. पण संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की छेदस्थानी जी संख्या आहे तेवढी त्या एककाचे समान भाग करायचे आणि नंतर आपण
ते संख्या दाखवू शकतो. आपण पाहूया परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध. आपणास हे माहीत आहे की संख्या रेषेवर उजवीकडील संख्या ह्या मोठ्या असतात आणि डावीकडील संख्या ह्या लहान असतात. पण जेव्हा आपल्याला अपूर्णांक दिले आणि तेही भिन्नछेद अपूर्णांक दिले असतील तर आपण कसं ठरवायचं की संख्या रेषेवर कोणती संख्या कुठे येते आणि कोणती लहान आणि कोणती मोठी. यासाठी एक उदाहरण पाहूया. 5/4 आणि 2/3 यामधील लहान मोठेपणा ठरवा. आता पहिला अपूर्णांक आहे 5/4 आणि दुसरा अपूर्णांक आहे 2/3. आपण जर समान असते छेद जर समान असते तर संख्या रेषेचे समान भाग एककाचे त्या समान भाग करून लहान मोठेपणा ठरवला असता. पण इथं भिन्न छेद आहे. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की सर्वप्रथम आपल्याला त्यांचे छेद समान करून घ्यावं लागेल. छेद समान करण्यासाठी 4 आणि 3 यांचा आपल्याला सर्वप्रथम लसावी काढावा लागेल आणि 4 आणि 3 यांचा लसावी येतो 12. म्हणजे आपल्याला छेदस्थानी 12 करावे लागतील. म्हणजेच 5/4 याला 3/3 गुणले तर आपल्याला छेदस्थानी 12 मिळतील. म्हणजे 5/4 आपण कन्वर्ट कशामध्ये केलेलं आहे 15/12 मध्ये. तसंच 2/3 8/12 मध्ये कन्वर्ट केलं. आता इथं छेद समान झाले. दोन्ही अपूर्णांकाचे छेद इथे 12 झालेत म्हणजे समान झालेत. आता फक्त आपल्याला अंशाची तुलना करायची आहे. एकाचा अंश 15 आहे आणि दुसऱ्याचा अंश 8 आहे. म्हणजे 15 मोठे असल्यामुळे 15/12 हा पूर्णांक मोठा असेल आणि 15/12 म्हणजेच 5/4 हा पूर्णांक इथं मोठा येईल. म्हणजे अपूर्णांक परिमेय संख्यांचा क्रमसंबंध ठरवत असताना आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल ते छेद समान करून घ्यावे लागतील आणि नंतर आपण कोणता अपूर्णांक लहान किंवा कोणता अपूर्णांक मोठा हा ठरवू शकतो. परिमेय संख्यांची तुलना करत असताना आपल्याला खालील नियम उपयोगी पडतात. म्हणजे a/b आणि c/d या दोन परिमेय संख्यामध्ये आपल्याला तुलना करायची आहे आणि b आणि d हे जर धन असतील तर पहिला नियम जर a गुणिले d म्हणजे पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचे छेद यांचा गुणाकार हा जर लहान असेल b गुणिले c म्हणजे पहिल्या अपूर्णांकाचा छेद आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश तर a/b हा लहान आहे c/d. दुसरा नियम जर a गुणिले d बरोबर b गुणिले c तर a/b बरोबर c/d म्हणजे दोन्ही अपूर्णांक हे सारखे असतील. आणि तिसरा नियम पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद हा जर मोठा असेल कोणापेक्षा तर पहिल्या अपूर्णांकाचा छेद आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश यांच्या गुणाकारापेक्षा तो जर मोठा असेल म्हणजेच a गुणिले d मोठा आहे b गुणिले c तर पहिला अपूर्णांक हा दुसऱ्या अपूर्णांकापेक्षा मोठा असतो म्हणजेच a/b हा मोठा आहे c/d पेक्षा. अशा प्रकारे आपण या नियमांच्या आधारे सुद्धा परिमेय संख्यांची तुलना करू शकतो. आता पाहूया परिमेय संख्यांचे दशांश रूप. परिमेय संख्येच्या अंशाला जर छेदाने भागले तर दशांश अपूर्णांकाचा उपयोग केला तर त्या संख्येचं दशांश रूप मिळते. आता उदाहरणामध्ये 7/4 म्हणजेच 1.75 येथे 7ला 4ने भागलं तर बाकी 0 आली आणि भागाकाराची क्रिया पूर्ण झाली आणि भागाकाराला 1.75 म्हणजे 7/4 या परिमेय संख्येचं दशांश रूप झालं 1.75. म्हणजे परिमेय संख्यांच्या अशा दशांश रूपाला खंडित दशांश रूप असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक परिमेय संख्या ही अखंड आवर्ती दशांश रूपात लिहिता येते. अखंड आवर्ती म्हणजे आपण जेव्हा अंशाला छेदाने भागतो तेव्हा एखादी संख्या किंवा संख्या समूह हा सारखा येत असतो तर तेव्हा त्या दशांश रूपाला अखंड आवर्ती दशांश रूप असं म्हणतात. आता उदाहरणामध्ये 706 याच्यामध्ये 1.1 6 6 6 1च्या नंतर 6 हे रिपीट येत असतात म्हणून इथं हे अखंड आवर्ती दशांश रूप झालं. त्याला 6च्या वर टिंब किंवा त्या ग्रुपच्या वर रेष दिली जाते. 5/6 0.83 3 आवर्ती स्वरूपामध्ये ऋण 5/3 याचं ऋण 1/6
1.06 आणि 6 आवर्ती स्वरूपामध्ये अशा प्रकारे काही इथे उदाहरणं दिलेली आहेत. आता जर 704 हे जे दशांश रूप होतं ते खंडित दशांश रूप होतं. याला शून्याचा जर उपयोग आपण पुढं केला, शून्याला आपण इथं रिपीट दाखवलं तर हे खंडित रूपसुद्धा अखंड आवर्ती दशांश रूपामध्ये आपल्याला लिहिता येते. आता आपण पाहूया अपरिमेय संख्या. परिमेय संख्येच्या व्यतिरिक्त अनेक संख्या ह्या संख्या रेषेवर असतात, त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. उदाहरणामध्ये वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 किंवा पायची किंमत ह्या अपरिमेय संख्या आहेत. आता आपण पाहूया की अपरिमेय संख्या ही संख्या रेषेवर कशी दाखवतात. यासाठी आपण एक उदाहरण पाहूया की वर्गमुळात 2 ही संख्या आपण संख्या रेषेवर दाखवूया. यासाठी आपण इथे एक संख्या रेषा काढलेली आहे. यामध्ये एक शून्य घेतलेला आहे, त्याच्या उजवीकडे 1 घेतलेला आहे. तर आता उजवीकडे 1 घेतल्यानंतर त्या 1 या बिंदूच्या तिथं ए ही बिंदू दाखवलेला आहे, त्या बिंदूला आपण नाव दिलेलं आहे. म्हणजे संख्या रेषेवर ए हा बिंदू 1 ही संख्या दाखवतो. या ए मधून संख्या रेषेला एक लंबरेषा काढली, त्या लंबरेषेला नाव दिलं रेषा एल. या लंबरेषेवर पी असा बिंदू घेतला की ओ ए म्हणजेच 1 हे एकक, ओ ए आणि ए पी हे दोन्ही सारखे असतील, म्हणजे हे एका एककाचाच माप असेल. म्हणजे ओ ए जेवढा आहे तेवढंच आपण इथं ए पी येईल, अशा ठिकाणी आपण पी बिंदू घेतलेला आहे. मग आता इथे एक काटकोन त्रिकोण झालेला आहे, त्रिकोण ओ ए पी. या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णवर्ग म्हणजेच ओपीचा वर्ग बरोबर ओ ए वर्ग अधिक ए पी वर्ग. दोन्हीही 1 1 आहेत, म्हणून 1 वर्ग अधिक 1 वर्ग म्हणजेच 2. आणि जेव्हा ओपी वर्ग बरोबर 2 म्हणजे ओपी बरोबर वर्गमुळात 2 असेल. आणि आता ओपी हे अंतर घेऊन पी पासून संख्या रेषेपर्यंत आपण चॉक दिलेला आहे. आणि हा चॉक संख्या रेषेला ज्या बिंदूमध्ये छेदेल तो बिंदू म्हणजेच तो बिंदू वर्गमुळात 2 ही संख्या दाखवेल. आणि आपण त्याला एक नाव दिलेले आहे क्यू. म्हणजे वर्गमुळात 2 ही संख्या क्यू हा बिंदू दाखवत आहे. अशा प्रकारे आपल्याला अपरिमेय संख्या सुद्धा संख्या रेषेवर दाखवता येतात. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच याला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची माहिती भेटेल. आज आपण इथे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या पाहिलेल्या आहे. या पुढील व्हिडिओमध्ये आपण यावरील स्वाध्याय पाहूया.